नमस्कार. आरआरसी ब्रॉडबँड इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन ज्यांनी यूज केलेलं आहे असे नामांकित व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे. हॅपी कस्टमर म्हणून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट गप्पा मारणार आहोत आरआरसीच्या माध्यमातून. नमस्कार मॅडम, आरआरसी मध्ये आपलं स्वागत आहे. कसा अनुभव आहे तुमचा आरआरसी इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन तुम्ही यूज करताय मॅम? नमस्कार, मी दीपाली आती सोसे, आनंदी गुरुकुल ऍक्टिंग अकॅडमीची संचालिका. माझी 65 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि सध्या घडीला कार्मेल सारख्या शाळेमध्ये माझा नर्सरी पासून ते 8वी पर्यंतचा सिलेबस पण आहे. अभिजात मराठी, माय मराठी यासारख्या मातब्बर पुस्तकांची मी लेखिका आहे. आणि आनंदी गुरुकुल ही अभिनयासाठी किंवा नाटकासाठीची एक नामांकित संस्था आहे जी नाटकासाठी काम करते आणि जी तळागाळात काम करणाऱ्या किंवा तळागाळामध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना इंटरनेटची सुविधा मिळावी किंवा त्यांना पुण्या मुंबईकडे होणाऱ्या ऑडिशन्सची माहिती आरआरसी इंटरनेटच्या माध्यमाने मी माझ्या मुलांना देते. आणि खरंच मी आरआरसी इंटरनेटला थँक्यू म्हणते, कारण तर मुलांकडे ज्या सुप्त गुण असतात त्याचं प्रदर्शन मला त्या माध्यमाने करता येतं. इतकंच नाही तर त्या माध्यमाने मला वेगवेगळ्या ऑडिशन्स पण मुलांच्या घेऊन त्या युट्यूबला किंवा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे सादरीकरण करता येतं. त्यासाठी मी आरआरसी इंटरनेट नेटवर्कचं मनापासून आभार मानते आणि तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते. मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. बघितलं दर्शकांना, तुम्ही हॅपी कस्टमर म्हणून आपल्याशी शेअर केलेला हा अनुभव तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत बोलण्याची आणि भेटण्याची संधी मिळू शकते. खाली दिलेला नंबर असेल त्या नंबरवरती मला कॉल करा आणि माझ्याशी थेट गप्पा मारा आणि तुमचं मत सुद्धा तुम्ही व्यक्त करा हॅपी कस्टमर म्हणून. ना रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन, आमच्याकडे आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काय वर्षाचा नवा प्लॅन? आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. नागपुरात झाला शपथविधी सोहळा. देवेंद्र सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार थाटात. पश्चिम विदर्भातून आकाश फुंडकर यांना संधी. भाजपाने निवडला निष्ठावान तरुण चेहरा. पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांना प्रतिनिधित्व नाही. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम विदर्भ ठरला चांगलाच अपेक्षित. राज्यमंत्री आकाश फुंडकर यांच्यावर मोठी जबाबदारी. अकोला बुलढाण्याचे पालकत्व फुंडकरांना मिळण्याची शक्यता. पुन्हा एका अंशाने तापमान घसरले. अकोलेकर चांगलेच गारठले. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात आज पार पडला. नागपूरमधील राज्यभवन येथे शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे 19, शिवसेनेचे 10 आणि राष्ट्रवादीचे 10 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी पार पडला. तेव्हापासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. शिवाय विरोधकांनी देखील यावरून महायुतीवर टीका करायला सुरुवात केली होती. मात्र अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात पार पडला. नागपुरातील राजभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे 19, शिवसेनेचे 10 आणि राष्ट्रवादीचे 10 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर या मंत्रिमंडळात अनेक बड्या आणि मागील सरकारमध्ये मंत्रिमंडळांना डच्चू देण्यात आला आहे. तर या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षातील नेमक्या कोणत्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे त्यांची पक्षनिहाय नावे जाणून घेऊया. या भाजप नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, पंकज भोयर, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, मेघना बोर्डीकर, नितेश राणे, माधुरी पिसाळ, गणेश नाईक, आशिष शेलार, संजय सावकारे, आकाश फुंडकर, जयकुमार गोरे, अतुल सावे, अशोक उईके यांचा समावेश होता.
तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट, उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, संजय राठोड, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, दादा भुसे यांचा समावेश होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे, नरहरी झिरवाड, बाबासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे यांनी आज शपथ घेतली. आमदार आकाश फुंडकर यांचे नाव मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. फुंडकर यांच्या सहभागाने खामगावमधील भाजप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकल्याने खामगावच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर आता खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी भाजपाकडून अधिकृत कॉल आला आणि खामगावात जल्लोष सुरू झाला. फुंडकर कुटुंबासाठी हा क्षण गौरवास्पद आहे. यापूर्वी भाऊसाहेब फुंडकर यांनी कृषी मंत्री म्हणून काम केले होते. विधान परिषदेवर असताना 2018 मध्ये त्यांच्या निधनानंतर राजकारणात आकाश फुंडकर यांनी राजकीय वारसा चालवला. आता ते मंत्रिपदी विराजमान होण्याच्या तयारीत आहेत. पण पश्चिम विदर्भातील दिग्गजांना बाजूला ठेवत आमदार आकाश फुंडकर यांनी संधी देत पक्षाने योग्य तो संदेश तर दिलाच, त्याचबरोबर तरुणांना पक्षात संधी असल्याचे चित्र निर्माण केले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात असे. 1999 ते 2009 दरम्यान काँग्रेसने येथे 3 वेळा सलग विजय मिळवला. मात्र 2014च्या निवडणुकीत आकाश फुंडकर यांनी काँग्रेसचे दिलीप कुमार सानंदा यांचा पराभव करून भाजपासाठी दार उघडले. त्यानंतर 2019 आणि 2024च्या निवडणुकीमध्येही त्यांनी काँग्रेसला पराभूत करून आपली ताकद दाखवली. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने खामगावात आपले पाय घट्ट रोवले. पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकल्याने खामगावच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांना कुठलेही स्थान मिळाले नाही. त्यामुळे या 3 जिल्ह्यातील जनतेची थोडी नाराजी सरकारवर दिसून येत आहे. एकीकडे राज्यातील महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होत असून ज्या आमदारांची नावे समोर आली त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. तर अनेक मतदारसंघात नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे. त्यातच भाजप नेत्या नवनीत राणा यांचे पती आणि भाजपासोबत सहकारी असलेल्या स्वाभिमान पक्षाचे बडनेरा आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्याने राणा दाम्पत्याची नाराजी झाली आहे. अकोल्यातून भाजपचे 3 आमदार विजयी झाले. काही ज्येष्ठ आमदार आहेत पण त्यांना संधी नाकारण्यात आली. अमरावती, वाशिम बरोबर अकोला जिल्ह्याला देखील मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. केवळ नजीकच्या खामगाव मतदारसंघातील आकाश फुंडकर यांना राज्यमंत्री केले गेले. त्यामुळे सत्तेत अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश नसल्याची ओरड सुरू झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात संजय राठोड यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळाले आहे. राज्य मंत्रिमंडळात अकोला जिल्ह्याला स्थान मिळेल आणि पालकमंत्री देखील मिळेल ही शक्यता मावळलेली दिसते. कारण नवीन मंत्रिमंडळात जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. परंतु लगतच्या खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांना स्थान मिळालेले आहे. कदाचित पालकमंत्रीपद त्यांच्या वाटेला येऊ शकते. आकाश फुंडकर यांचे वडील कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर अकोल्याचे खासदार होते. त्यांचे कार्यक्षेत्र असलेला खामगाव विधानसभा मतदारसंघ त्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघात होता. तसेही फुंडकर कुटुंबियांचे अकोला जिल्ह्याशी सख्य राहिले आहे. आकाश फुंडकर यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले तर हा जिल्हा त्यांच्यासाठी नवीन नाही. परंतु नेमके काय होते हे पाहायचे. कारण राजकारणात कोणती चाल कशी चालेल याचा भरोसा नाही. उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्याचे पालकत्व होते. आकाश फुंडकर बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राहतात का ही चर्चा होते आहे. विखे पाटील यांना पालकमंत्री केल्यानंतर त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होते. आता नवे पालकमंत्री जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात काही दिवसांपासून गारठा कमालीचा जाणवतो आहे. शनिवारी सकाळी 10.6 अंश तापमान होते. रविवारी त्यात घसरण होऊन 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. उत्तर भारतातील शीतल लहरीचा हा प्रभाव चांगलाच नागरिकांना त्रस्त करत आहे. अकोला जिल्हा तीव्र उष्णतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे या भागातील लोकांना थंडीचा जितका त्रास होतो तितका तप्त उन्हाचा होत नाही. 10 अंशाखाली तापमान जाणे म्हणजे नागरिकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे. सध्याचे वातावरण आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणाशी समरस होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उत्तर भारतात थंडी वाढली, हिमवर्षाव झाला की त्याचा परिणाम या भागात जाणवतो. गरम कपडे घातल्याशिवाय घरातून बाहेर पडता येत नाही.
तसेच शहरी आणि ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागतात। थंडीपासून बचाव करण्यासाठी उपाय योजले जात आहेत। गारवटणाऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला जिल्ह्यातील सर्व दिवाणी फौजदारी न्यायालय तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग अकोला येथे राष्ट्रीय लोक अदालतचे आयोग शनिवारी करण्यात आले होते। 4896 प्रकरणात समेट घडून आणण्यात आले। अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 12,296 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती। त्यापैकी एकूण 1,526 प्रलंबित प्रकरणात व एकूण 4,896 दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला। अशी एकूण 6,422 प्रकरणे निकाली काढण्यात आली। यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण आणि ग्रामपंचायतचे घरपट्टी, पाणीपट्टी तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड होऊन 11,09,42,894 रुपयांची तडजोड झाली। तर 12 प्रकरणांमध्ये पती-पत्नी सोबत नांदण्यास गेले। या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी देखील सोबत नांदण्यास गेले। अनेक वर्षापासून सोबत न राहणारे पती-पत्नी त्यांचा सुखी संसार करण्यास राजी झाले। अनेक 10 वर्ष जुनी प्रकरणे निकाली निघाली। लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश RS तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील यांचे योगदान लाभले। वसंत देसाई क्रीडांगणावर शहरातील नागरिक पहाटे व सायंकाळी फिरायला जातात, परंतु त्यांच्या आरोग्याशी येथे खेळ सुरू आहे। येथील धुळीमुळे नसती व्याधी जडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे श्वसन विकार बळावू शकतो। फिरण्याचा फायदा होण्याऐवजी दुखणे विकत घ्यावे लागत आहे। शहरात मोकळ्या जागा राहिलेल्या नाहीत आणि ज्या काही जागा आहेत तेथे व्यवस्था नाही। वसंत देसाई क्रीडांगणावर धूळ खाली बसावी म्हणून पाणी मारले जात नाही। या ठिकाणी विविध वयोगटातील लोक फिरायला येतात। त्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी करण्यात येत आहे। या भागात फिरायला येणाऱ्या अनेक नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवल्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती, परंतु ही समस्या काही सुटली नाही। थंडीमध्ये वातावरण कोरडे असते, त्यामुळे धूळ मोठ्या प्रमाणात दिसते। क्रीडांगणावर फिरायला तसेच व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या युवकांचा विचार करावा। त्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ तातडीने थांबवावा अशी मागणी केली जात आहे। क्रीडा अधिकारी यांनी या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे, कारण लोकांकडून नेहमी ओरड होते, परंतु मार्ग निघत नाही असे दुष्टचक्र सुरू असलेले दिसते। लोकांचे आरोग्य सुधारण्याऐवजी ते बिघडत असेल तर याचा विचार जाणीवपूर्वक करावा लागेल। वसंत देसाई क्रीडांगणावर आम्ही दररोज फिरायला येतो, परंतु धुळीचा त्रास दररोज होतो। ही समस्या दूर करण्यासाठी क्रीडा विभागाने पुढाकार घ्यावा। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। शहरातील दुर्गा चौकात जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात सुरू होता। हजारो लिटर पाणी वाहून गेले। याकडे महानगरपालिका जलप्रदाय विभागाचे RRC नेटवर्कने लक्ष वेधले। परिणामी जलवाहिनी दुरुस्ती सुरू झाली आहे। विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय थांबला आहे आणि लोकांना अशुद्ध पाणी पुरवठा होणे टळला। भर दुर्गा चौकात पाणी वाहत असल्यामुळे लोकांना वाहने सावधपणे न्यावी लागत होती। चौकातील महावितरण कार्यालयाच्या बाजूने जलवाहिनी फुटलेली होती। आडमार्गावर जलवाहिनी लीक झाली तर लगेच लक्षात येत नाही हे समजू शकते, परंतु भर रस्त्यावर जलवाहिनी फुटलेली आहे तरीही वेळीच दुरुस्ती केली जात नाही। याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। काटेपूर्णा प्रकल्पात पाणी मुबलक असेल तर ते जपून वापरणे गरजेचे आहे, कारण पुढे उन्हाळा असल्याने पाण्याचा वापर कसाही करणे मुळीच हितकारक नाही। महापालिका जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांनी याकडे वेळोवेळी लक्ष देण्याची गरज आहे।
ओरड होईपर्यंत यंत्रणा जागी होत नाही, हे शहराचे दुर्दैव आहे. शहरातील दुर्गा चौकात जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात सुरू होता. हजारो लिटर पाणी वाहून गेले. याकडे महानगरपालिका जलप्रदाय विभागाचे आरआरसी नेटवर्कने लक्ष वेधले. परिणामी जलवाहिनी दुरुस्ती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पाण्याचा अपव्यय थांबला आहे आणि लोकांना अशुद्ध पाणी पुरवठा होणे टळला. ख्रिसमस ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण. शहरातील चर्चेस तसेच ख्रिश्चन कॉलनीसह अन्य भागातील निवासस्थानांची रंगरंगोटी केली जात आहे. या निमित्ताने केक तसेच विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. त्यांची ही तयारी सुरू झाली आहे. येथील ख्रिश्चन कॉलनीत नाताळ निमित्त प्रभात फेरी काढण्यात येते. गीते सादर केली जातात. चर्चमध्ये प्रार्थना तसेच ख्रिश्चन वसाहतीमध्ये विविध कार्यक्रम सादर होतात. ख्रिसमसच्या तयारीसाठी दुकानातून खरेदी करण्यासाठी गर्दी दिसत आहे. सांताक्लॉज घराघरात मिठाई, चॉकलेट वाटप करतो. या माध्यमातून समाजात आनंद पसरवण्यात येतो. एव्हाना घराघराची रंगरंगोटी आणि परिसर स्वच्छता आदींकडे लक्ष दिले जाते. नाताळ सण अत्यंत उत्साहाने साजरा करण्यावर भर दिला जातो. आप्तेष्टांना फराळाला बोलावले जाते. अतिशय चांगल्या प्रकारे हा सण साजरा करण्यावर भर दिला जातो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. नागपुरात झाला शपथविधी सोहळा. देवेंद्र सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार थाटात. पश्चिम विदर्भातून आकाश फुंडकर यांना संधी. भाजपाने निवडला निष्ठावान तरुण चेहरा. पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांना प्रतिनिधित्व नाही. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम विदर्भ ठरला चांगलाच अपेक्षित. राज्यमंत्री आकाश फुंडकर यांच्यावर मोठी जबाबदारी. अकोला बुलढाण्याचे पालकत्व फुंडकरांना मिळण्याची शक्यता. पुन्हा एका अंशाने तापमान घसरले. अकोलेकर चांगलेच गारठले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.